नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणा घालून मखाना खीर। खिरीसाठी 1 वाटी आपण मखाणे घेतलेले आहेत। आपण ते कढईमध्ये टाकून मखाणे भाजून घेऊया। मखाणे बारीक गॅसवर आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मखाणे भाजल्याच्या नंतर ते आपल्याला मिक्सरला त्याची पावडर करायची, जाडसर पावडर करून घ्यायची। त्यामुळे भाजल्याच्या नंतर मखाणे असे फुटले पाहिजे ना, हाताने दाबल्याच्या नंतरनं ते आधी भाजायच्या आधी आपण दाबून पाहिले तर ते फुटत नाहीत आणि भाजल्याच्या नंतर अगदी मुरमुऱ्यासारखा त्याचा चुरा होतो हातावर। इतपत आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे। आता आपण कढईमध्ये 2-3 चम्मच तूप टाकून घेऊ। त्यानंतर आपल्याला मी बारीक कापून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत आणि किसून घेतलेले खोबरे हे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कोणते आवडतात त्यानुसार घालायचेत। मी याच्यामध्ये काजू आणि बदाम वापरलेत फक्त आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तुम्ही या जागी ओल्या खोबऱ्याचा किसही वापरू शकता, तोही छान लागतो। माझ्याकडे सध्या ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं वापरले। ते तुपात व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जे आपण मखाणे मगाशी भाजून घेतले होते त्याची मी पावडर करून घेतलेली मिक्सरला। थोडीशी जाडसर पावडर ठेवायची म्हणजे खीर जरा अशी आपली रवाळ लागते। या पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे। आता हे पण आपण त्या तुपामध्ये घालून परत थोडंसं भाजून घेऊ। आपले मखाणे भाजलेलेच आहेत, आपल्याला फक्त थोडंसं त्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्यालाही तूप व्यवस्थित लागेल आणि त्याचाही वास छान सुटेल खिरीमध्ये। आता यानंतर आपण त्यामध्ये दूध टाकणार आहोत। आपल्याला खीर घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे, आपल्या प्रमाणानुसार आपण त्यामध्ये दूध घालून घेणार आहोत। जर घट्ट आवडत असेल तर आपण दुधाचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे आणि थोडीशी पातळ आवडत असेल तर दुधाचं प्रमाण जास्त घालायचं आहे। आता आपण याला साखर घालून घ्यायची, याच्यामध्ये साखर घालून हलवून घ्यायचे आणि त्याला उकळी आली पाहिजे। उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये साबुदाणा घालणार आहे। मी अर्धी वाटी साबुदाणा भिजत घातला होता आणि तो अर्धी वाटी पाण्यामध्येच मी शिजवून घेतलेला आहे। आता तो साबुदाणा आहे तो आपण खिरीमध्ये घालून घेऊ। नुसती मखाण्याची खीर बनवली तरी छान लागते, पण साबुदाणा घातला की ती अजूनच खायला थोडीशी त्याचा साबुदाण्याचा बाईट येतो ज्यावेळेस तोंडामध्ये, त्यावेळेस ती अजूनच छान लागते। त्यामुळे साबुदाणा थोडासा घातला तर खीर खायला खूप छान लागते। मी साबुदाणा घातल्याच्या नंतर वेलची पूडही घालून घेतली आहे। वेलची पूड तुम्हाला उपवासाला चालत असेल तर आवर्जून घाला, त्याचा फ्लेवरही खीरमध्ये छान उतरतो। आपली साबुदाणा घालून मखाण्याची खीर तयार झाली आहे। आपण वाटीत काढून घेऊया। साबुदाणा घालून मखाण्याची खीर केलेली आहे। त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।